केला, पत्रव्यवहार केला तर तुम्ही समाधानी नव्हता तर मग तुम्ही त्याचा 30 पास का केला? पाण्यासाठी आम्ही गोरगरिबाला भांडी कोणी गोळा करायची आणि आमची तिची 4-4-5-5 कोटी बरोबर हा काढण्याला मला कोण देणार? माननीय मास्टर मॅडम म्हणजे अध्यक्ष सभा हा जो 12 मे 2026 हा जो निर्णय शासनाने घेतलेला त्यामध्ये 29 महानगरपालिका आणि नगरपालिका असे एकत्रित महानगरपालिकेला कुठलंही इंटिमेशन नाही की आम्ही अशा प्रकारे रक्कम त्यामध्ये जीएसटी कपात केली जाणार आपल्याला 2023 ला कळवलेलं आहे आणि यामध्ये देखभाल बंद आहे त्याच्यासाठी काम करत नाही आहे विषय काय माहितीये का? या समाजामध्ये बसलेला प्रत्येक नगरसेवक ज्या वेळेला प्रभागामध्ये इलेक्शन साठी गेला त्या वेळेला लाईट मुळे मला तर वाटतं की माझ्यापासून सुरुवातच की नाही म्हणलं तर 1000 मतदार आम्हाला तिकडं लाईट आम्हाला मिळालेलं नाही आणि खूप त्रास. याला जबाबदार कुठली हे बॅक पासून सुरू आहे. ESL कंपनी होती त्यावेळेला ESL मग त्याचे पैसे पण द्यायचे आणि त्याला ट्रीटमेंटचा प्रस्ताव आमच्या मार्गावर मारायचा आणि प्रकाश नाहीचे नाही आणि आता दिव्याला यायचे नाही म्हणजे काय खेळच केला आहे आणि शब्दच नाव सांगायचं शासन निर्णय त्यामुळे त्याला कोर्टाचा वाव मिळणार आहे मस्त हे ते सांगते महानगरपालिकेनं पण शासनाला या 3/11/23 त्यानंतर 9/8/24 नंतर 1/8/24 असे 3 पत्र आपण त्यांना बाबा यांचं काम समाधानकारक नाही आहे, हे काम करत नाही आहे, याचं सेवा आम्हाला प्रॉपरली मिळत नाही हे माननीय आयुक्तांच्या स्वाक्षरीने पत्र पाठवून तरी सुद्धा आपण कॉर्पोरेशन कोल्हापूर महानगरपालिकेनं त्या कंपनीला 17.5 कोटी पेड केले. तुम्ही व्यवहार केला, पत्र व्यवहार केला तर तुम्ही समाधानी नव्हता तर मग तुम्ही त्याचा 30 पास का केला? काही पैसे गेले असा विषय नाही आहे. विषय 7 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि महिन्याला बिल जात होता आपलं. ऐका ना माझं पहिल्यांदा जेव्हा त्याने पूर्ण शहरात दिवे लावले 26,000 तेव्हापासून तो काम करत होता. कामाची खराब कधीपासून सुरुवात झाली 23-24 पासून 18, 19, 20, 21, 22 त्यावेळी ते काम चालू होते. आता बिल जो होता ऐका तसं नाही हो. बिल जे नंतर महिन्याच्या 21,000 रुपये देत होतो, 21 लाख रुपये देत होतो. तेवीस 24 पासून बिघडले आपण नोटीस दिले 21, 22, 23, 24, 25, 26. मग या 4 वर्षात साधारण त्याचा महिन्याला पण किती देय होतो कराराप्रमाणे 24 लाख. साधा विषय आहे. कागद आहे ना त्याच्यावर बिलियन किती आहे का मेंटेनन्सचे 24 लाख रुपये देत होतो आपण नंतर थांबवलं की पेमेंट हो. जेव्हा तुम्ही कंप्लेंट द्यायला चालू केली नोटीस तुमचं डॉक्टर साहेब परत पेड केले की महिन्याला नोटीस बघूया तारीख बघूया मी तुम्हाला सांगतो ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याकडे थकबाकी होती 3,85,00,000 रुपये. त्याच्यानंतर ऑगस्टला आपण टर्म घातला आपण सांगू त्याचं काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर जे स्टँडर्ड डिडक्शन असतात की आम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे लाईटची त्या हिशोबाने दर महिन्याला 8 महिन्याचे 2,40,40,00,000 रुपये असे मिळून साधारणतः 6.5-7 कोटी रुपये आपल्याकडे स्टँडिंग मध्ये दाखवलेली. आपण काय म्हटलं की आम्ही तुला पैसे देणार नाही असं काम करत नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की शासनाने हा जो शासन निर्णय घेतला महापालिकेचा अभिप्राय आपण पाठवून सुद्धा पेमेंट केलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं ते आपण विदाऊट सेम की बाबा आमच्याकडे 6,40,40,00,000 तुम्ही 3 कोटी देऊच नका 1 रुपये देऊ नका. परंतु विषय काय आहे की त्याच्यापूर्वी ते म्हणतात 17 कोटी
19-20 पासून तर लागलेलं विषय आहे. आपण ज्यानंतर नोटीस दिल्या त्याच्यानंतर पण बिलिंग काढा बिल केले का? केलं बिलिंग केलं की स्वतः त्यांना जाऊन विचारलं आपल्या साहेब तुमच्या अगोदर कमिशनर होते त्यांनी सुद्धा बिल एक पेड केलं बघा 2 कोटी रुपये 2 कोटी रुपये साहेब मागच्या कमिशनरने दिलेले आहे 2 कोटी रुपये परवाच्या लास्टच्या कमिशनने आपल्याला दिलेले आहेत तुम्ही दिले की नाही? तर सगळे बसून घ्या. एकाकडे एक डॉक्टर साहेब तुमचं झालं की जाधव साहेब होती. माझा विषय तर संपू दे थोडी बोलले काय अडचण नाही किंवा मी कोणी ते कोणाचं बोलले आता जो हा आर्थिक साहेब मॅडम आर्थिक विषयी आपल्या ज्या कळकळीनं आज प्रत्येक वाढवा हे काम सांगताय आणि असे पैसे मोकार जर परस्पर मुंबईत बसून जर त्याला वर्ग व्हायला लागले तर मग ते 100 रुपये पळाईना 1000 रुपये पळा भरणा लायसन फी भरणा गाडीला आपली फी भरणा म्हणजे सील करणं काय पॉईंट आपल्याला पाण्यासाठी आम्ही गोरगरिबाला भांडी कोटी गोळा करायची आणि आमची 3-4 5-5 कोटी वर गोळा याचा उत्तर मिळाला पाहिजे गाडी साहेब आता थोडंसं पॉईंट ह्याच्यावरती या मला सांगा ज्या दिवशी तुम्हाला नोटीस दिलेली आहे त्यानंतर बिल अदा झालं आहे का? नको आता जास्ती नको आम्हाला तेच सांगा जेव्हापासून तक्रार नोंदवली त्यानंतर बिल पे झाले का आणि किती झाले? आणि त्याला सोडून मला एक प्रश्न त्याला विचारतो तुमच्या तिकडे घ्या आता ESL कंपनीला आम्हाला टर्मिनेटचा प्रस्ताव आणला नवीन कंपनी बंद करायचा करायचा प्रस्ताव त्याला सोडून आहे ESLचा थकीत बिल शासन ग्रँडमधून वर आले का नाही याचं उत्तर पण ऑप्शन द्या आणि किती रुपये झाले मान्य मागणी संबंधित ESLचा प्रकल्प आपला 7/1/2019 ला करार झाला त्यानंतर आपण त्यांना पहिलं कम्प्लिशन जे सर्व्हिस युनिव्हर्सिटी त्यांना आपण मे 2020 मध्ये दिले आणि फेब्रुवारी 2020 पासून सेन्स आपल्याला इन्व्हॉइस चालू झाले टोटल फेब्रुवारी 2020 ते ऑक्टोबर 2024 यामध्ये त्यावेळी 33,000 बिल होत्या टोटल बिल आपली 55 बिल होती प्रत्येक महिन्याला इन्व्हॉइस होती आणि इन्व्हॉइसची रक्कम होती 17,83 लाख ऑक्टोबर 2024 मध्ये प्रकल्प चालू झाल्यापासून त्यापैकी आपण कामकाज समाधान करत असल्यामुळे किंवा आपण त्यांची मदत करत असल्यामुळे आपण रेव्हन कंपनीकडून काही दिलेले रक्कम घेतली होते आणि तसं पत्र आपण शासनाला सुद्धा दिलं होतं की आम्हाला ती परमिशन द्यावी याच्याकडून काम होत नाही तेव्हा आम्ही दुसऱ्या कंपनीकडून पेमेंट करून दिले ती रक्कम DSLच्या पेमेंटमधून वजा करतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.